ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज आपण सीटेटचा 2026साठी SSTचे हडप्पा संस्कृतीवरील क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, भारत के निम्नलिखित राज्यों में से किस एक राज्य में हडप्पा के नगर सबसे बड़ी संख्या में मिले थे. तर बघा, भारतातलं असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये हडप्पाचे नगर सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने मिळाले होते. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे हरियाणा, 2 आहे गुजरात, 3 आहे जम्मू आणि काश्मीर आणि 4 आहे पंजाब. तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. तर गुजरातमध्ये काय झालं होतं, हमें हडप्पा के नगर सबसे बड़ी संख्या में मिले थे. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, हड़प्पा सभ्यता का पतन कैसे हुआ. पर्याय क्रमांक 1 है, ऐसा लगता है कि शासकों का नियंत्रण समाप्त हो गया. बी, जंगलों का विनाश हो गया. 3, सभ्यता के पूरे क्षेत्र में बाढ़ आ गई. आणि 4, संभवतः नदियां सूख गई. म्हणजे हडप्पाचं पतन कसं झालं होतं असा प्रश्न विचारलाय. आता त्याचं कूट बघा, पर्याय 1 आहे बी, सी और डी, पर्याय 2 आहे ए बी सी, 3 आहे ए बी डी आणि 4 आहे ए डी. तर बघा, म्हणजे हडप्पा संस्कृती नष्ट कशी झाली होती. तर बघा, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बी, सी आणि डी. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे बी, सी आणि डी. तर बघा, काय झालं होतं, बी मध्ये जंगलों का विनाश हो गया था. काय झालं होतं, हडप्पा संस्कृतीमध्ये जंगलाचा विनाश झाला होता. सभ्यता के पूरे क्षेत्र में बाढ़ आ गई थी. तर हडप्पाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय झालं होतं, संपूर्ण क्षेत्रामध्ये काय आली होती, बाढ़ म्हणजे पूर आला होता. आणि डी, सगळी नद्या काय झाली होती, संभवतः नद्या सूख गई थी. हे याचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, हड़प्पा सभ्यता के लोग बनाते थे. तर बघा, हड़प्पा सभ्यता के लोग क्या बनाते थे, पत्थर की मोहरे बनाते थे, पीले रंग के डिजाइन किए गए पात्र, लोहे से बनी तकलियां, सोने से बने बर्तन. तर बघा, कूट आहे ए बी और सी, बी सी डी, 3 आहे ए और सी आणि 4 आहे ए और डी. आणि आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि डी. म्हणजे सभ्यता हडप्पा संस्कृतीमध्ये लोक काय बनवत होते, तर लोक बनवत होते पत्थर की मोहरे आणि काय करत होते, तर सोने से बने बर्तन. तर त्या काळामध्ये सोन्यापासून बनवलेली भांडी होती आणि काय होती, तर दगडांच्या तिथं मोहरा होत्या. हे लोक तिथं बनवत होते. तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, हडप्पा निवासी संबंध रखते थे. तर बघा, हडप्पा निवासी हे कशाशी आपला संबंध ठेवत होते. तर 1 आहे पितल युग से, 2 आहे ताम्र युग से, 3 आहे कांस्य युग से आणि 4 आहे लोह युग से. तर बघा, हडप्पा संस्कृती लोक हे तांबा म्हणजे ताम्र युग से संबंधित थे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये काय होतं, तर ताम्र युग होतं. तर बघा, आज आपण हडप्पा संस्कृतीवरील क्वेश्चन्स पाहिले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.